फ्रेंड्स, हे आपलं 2018चं इम्पॉर्टंट लेक्चर आहे पॉलिटीचं. पॉलिटीचा खूप जास्त वेटेज असतो. इकॉनॉमिक्स सारखा 15 ते 17 क्वेश्चन्स येतात, तर जवळपास 30-35 याचं वेटेज तर असतेच असते. त्याच्यामुळे आपण याला निग्लेक्ट करून चालत नाही. आपण याची डिस्कस करूया. भारतीय राज्यघटनेत खालीपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? तर ही जी डेट आहे ही आपल्या प्रजासत्ताक दिवसाच्या अगोदरची डेट आहे. याच्यामध्ये काय काय लागू झालं मी तुम्हाला सांगते. नागरिकत्व, तात्पुरती संसद, नागरिकत्व, तात्पुरती संसद आणि निवडणूक. मूलभूत अधिकार वगैरे ह्या गोष्टी नंतर आल्या होत्या, पण आपल्याला नागरिकत्वाची गरज होती कारण की आपण नवीन स्वातंत्र्य झालो होतं. तात्पुरती संसद तर आपली काम करूनच होती आणि निवडणुका घ्यायच्या होत्या पुढच्या 1950 साठी. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ह्या तरतुदी लवकर लागू झाल्या होत्या. नेक्स्ट, खालील कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संसदेला बदल करण्याचा अधिकार नाही असा निर्णय दिला होता? तर केशवानंद भारती, ही आपण 76च्या जवळपासची घटना आहे. केशवानंद भारती ही जी केस आहे ही खूपच इम्पॉर्टंट केस आहे. याच्यामध्ये त्यांनी मूलभूत एक बेसिक स्ट्रक्चर वाला डॉक्युमेंट दिलं होतं की मूलभूत संरचना ही असलीच पाहिजे. या मूलभूत संरचनेला सोडून पार्लमेंट म्हणजे संसद राज्यघटनेमध्ये कोणतेही बदल करू शकत नाही किंवा कायदा करतानाही या मूलभूत संरचनेला धक्का लावायचा नाही. नेक्स्ट आपण बघू, खालील कोणते विधान चुकीचे आहे? हा चुकीचे आहे की बरोबर आहे याच्यावर खूप लक्ष द्यायचं, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आपण बघू, व्हाईस प्रेसिडेंट बद्दल विचारलं आहे. या पदाकरता असलेल्या निर्वाचित मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्यांचा समावेश होतो. इलेक्टेड मेंबर्स असतात आणि नॉमिनेटेड पण असतात. इथे ओनली नाही दिले आहे, पण इलेक्टेड आणि नॉमिनेटेड हे दोन्ही असतात. आपल्या राष्ट्रपतीच्या याच्यामध्ये फक्त इलेक्टेडच असतात. ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. आणि त्यांच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार प्रस्तावक आणि 20 मतदार अनुमोदक लागतात. प्रेसिडेंटच्या याच्यामध्ये हे 50-50 होते, 50 अनुमोदक आणि 50 प्रस्तावक. तर पण व्हाईस प्रेसिडेंट याच्यामध्ये 20-20 आहे, म्हणून सगळे ऑप्शन करेक्ट आहे, कोणताच ऑप्शन इनकरेक्ट नाही आहे. नेक्स्ट ऑप्शन, हा क्वेश्चन आपण जो पाहिला ना झोनल काउन्सिलचा, याच्या अगोदर पण आला होता. याच्या अगोदर डिस्कस केलं होतं 2017च्या, त्याच्यामध्ये पण हा रिपीट झाला होता. ग्रुप बी मध्ये पण रिपीट आहे, STIच्या मेन्स मध्ये पण रिपीट आहे आणि ASO मध्ये पण बरेचदा विचारलेला आहे. खूपच जास्त रिपीट आहे झोनल काउन्सिल. झोनल काउन्सिल ह्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी नसतात. मी पहिलेच सांगतो, स्टेट रिऑर्गनायझेशन 1956च्या ऍक्ट न बनलेले असतात. मग ए ऑप्शन तर तसाच गेला. मग काय उरलं? क आणि ड आणि ब. क आणि ड तर हेच आहे, कॉमनच आहे, म्हणून आपण ब बद्दल करू की प्राईम मिनिस्टर हा परिषदेचा अध्यक्ष असतो. नाही, नेहमी लक्षात ठेवा की होम मिनिस्टर झोनल काउन्सिलचा अध्यक्ष असतो. त्याच्यामध्ये स्टेटचं रिप्रेझेंटेशन पण असतं, म्हणजे स्टेट आपले म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्री आडीपाडीने त्याचा उपाध्यक्ष होऊ शकतो. 2 किंवा अधिक परिषदा संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान. इथे तुम्हाला सापडेल की केंद्रीय मंत्री हे भूषवतो अध्यक्ष आणि इथं प्रधानमंत्री अध्यक्ष असं म्हटलंय. तर ह्या दोन जे स्टेटमेंट आहेत ते एकमेकांना अपोजिट आहेत. त्याच्यामुळे एक कोणतं स्टेटमेंट येईल सोबत, सगळे हे 2 स्टेटमेंट हे सोबत येणार नाही. ब आणि ड हा जो आहे याच्यामध्ये प्रधानमंत्री म्हटलंय, याच्यामध्ये गृहमंत्री म्हटलंय, तर हे 2 स्टेटमेंट सोबत येणार नाही, म्हणून हे गेलं ऑप्शन डी, म्हणजे 4th नंबरचं ऑप्शन आहे आपलं करेक्ट. आपण आपल्या जे स्टेटमेंट दिले ना त्याची सांगड घालायची, त्यांची पेअरिंग करायची, मग आपल्याला इझिली एलिमिनेट करता येतात गोष्टी. स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या 6व्या अहवालातील शिफारशी कोणत्या आहेत हे आपण बघूया. आता एखादा जेव्हा अहवाल असतो ना त्याच्यामध्ये खूप साऱ्या शिफारशी असतात. कोणत्याच अहवालाच्या आपण सगळ्या शिफारशी पाठ करू शकत नाही. त्याच्यामध्ये अशामध्ये जर पॉझिटिव्ह असतील सगळे स्टेटमेंट, कॅन ने पॉसिबिलिटी दिली असेल, असू शकते नसू शकते, आणि जनरलचे स्टेटमेंट दिले आहे, खूप असे सरळ स्टेटमेंट दिले आहे, त्याच्यामध्ये खूप काही ट्रिक नाही काही आहे, तर आपण सरळ ऑल ऑफ द अबोव सोबत जायचं, अति जास्त विचार करत बसू नये. याच्यामध्ये म्हटलंय की 10,00,000 लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये समान महानगरीय वाहतूक निर्माण करावे, स्थानिक संस्था लोकपाल लोकायुक्त स्थापन करावे, महापौरांची सरळ निवड करावी, जिल्हा मंडळे स्थापन करावी,
त्याचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी राहील. हे सगळे जनरलाइज स्टेटमेंट आहे, म्हणून आपण ऑल ऑफ द अबव सोबत गेलं तरी चालेल. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळ राज्यघटनेमध्ये नव्हती? राज्यघटनेमध्ये ना अमेंडमेंट करून 42 म्हणजे 42, 44, नंतर आपली 86 आणि 97 अशा 4 अमेंडमेंट केल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये मूलभूत मार्गदर्शक तत्वे जे आहे त्याच्यामध्ये बदल केला गेला. 42 मध्ये 4 नवीन टाकले गेले, 97 मध्ये एक कोऑपरेटिव्ह सोसायटी वाला टाकलं गेलं, 86 मध्ये फक्त त्याचं थोडं जो त्याची रचना होती, जे लिहिलं होतं त्याच्यामध्ये थोडा बदल केला गेला आणि 44 मध्ये 44 मध्ये एक ऍड केलं गेलं. मी तुम्हाला सांगते याच्यातलं कोणतं आहे, कोणता नाही आहे म्हणते, नाही विचारले आहे त्यांनी. तर तुम्ही बघू शकता की आपण वातावरण काय म्हणतात ते पर्यावरण पहिले उत्पन्नता विषमता मिनिमाइज द इनइक्वालिटी इन इन्कम हे 44 मध्ये ऍड झालं आहे. नॉट अ पार्ट ऑफ ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन हे 44 मध्ये ऍड झालंय. 44व्या घटना दुरुस्तीमध्ये ऍड झालाय, म्हणजे ए ऑप्शन तर आहे. तर मग आपण 1 आणि 4 सोबत जाऊ, कारण की आपलं ए ऑप्शन तर फिक्सच झालाय. नंतर पर्यावरण संरक्षण हे पण आपलं हे नंतर ऍड झालेलं आहे, ते 42 मध्येच ऍड झालं होतं, म्हणून ब पण आहे. समान काळाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन हे अगोदरच होतं, 39वा आर्टिकल आहे, हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलं होतं. आणि सर्व नागरिकांना पुरेशी लाईव्हलीहूड साठी म्हणजे पुरुष उपजीविकेसाठी असावं, हे पण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पहिलेच होतं. तर सर्व न्यायाची शाश्वती व गरिबांना मोफत कायदेशीर सल्ला हे जे आहे हे आपल्याला 42व्या घटना दुरुस्तीने आपण टाकलेलं आहे, ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हतं. म्हणून आपण अ, ब आणि ड हे आहेत 3 जे आपण नंतर ऍड केलेले आहेत. 4 घटना दुरुस्त्या लक्षात ठेवा आणि कोणतं केव्हा ऍड केलं हे लक्षात ठेवा. या गोष्टींवर बरेचदा क्वेश्चन आलेला आहे, खूपदा रिपीट झालेला आहे क्वेश्चन. इथे असं म्हटलं आहे की कोणते विधान बरोबर आहे. संसद कर वाढवू शकते, कमी करू शकते, रद्द करू शकते, वाढवू शकते, कमी करू शकते. आता याच्यामध्ये पण ना पेअरिंगनी जायचं. संसद कर वाढवू शकते, इथे तुम्ही बघू शकता की संसद कर वाढवू शकत नाही, कमी करू शकते. आता हे दोन आहे ना, हे सारखेच हे पहा, हे दोन स्टेटमेंट सोबत येणार नाही. म्हणजे संसद कर वाढवू शकते, कर वाढवू शकत नाही, हे दोन स्टेटमेंट सोबत येणार नाही. कमी करू शकत नाही, कमी करू शकते, हे दोन स्टेटमेंट सोबत येणार नाही. समजू शकता आपण. आणि संसद कर रद्द करू शकते आणि नंतरचे जे स्टेटमेंट्स आहेत त्याच्याबद्दल आपण आणखी विचार करू, पण याची पेअरिंग लावली की ना आपल्याला इझी होते सॉल्व करणं. हे दोन सोबत येणार नाही. तर मग कसं संसद कर वाढवू शकते, याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलं की संसद कर वाढवू शकते, नाही, प्रेसिडेंटच्या सहमतीशिवाय संसद कर वाढवू शकत नाही. पण संसद कमी करू शकते, रद्द करू शकते. ड्रीम बजेट वगैरे मध्ये जे बजेट येतात त्याच्यामध्ये संसदेने कर कमी केला असतो. तर क आपण जाऊ, तर आपण संसद कर वाढवू शकत नाही, हे अ ऑप्शन काढून टाकू. नंतर काय म्हटलंय, संसद कर वाढवू शकत नाही. आता रद्द करू शकते, कर वाढवू शकते का नाही, तर मग कर संसद कर वाढवू शकते का हे स्टेटमेंट रॉंग आहे. तर संसद कर वाढवू शकत नाही हे स्टेटमेंट करेक्ट आहे. तर ड बरोबर आहे आपलं. आणि इथे पण सगळ्याच्या ड आहे. तर मग त्याच्याबद्दल संसद कर कमी करू शकते, हो संसद कर कमी करू शकते. मी तुम्हाला पहिले सांगितलं संसद कर रद्द करू शकते, कर कमी करू शकते आणि कर वाढवू शकत नाही. अशा 3 गोष्टी आहेत ज्या पॉझिटिव्ह मध्ये जातात. संसद कर वाढवू शकत नाही किंवा संसद कर वाढवू शकत नाही, त्याला प्रेसिडेंटची परमिशन लागते. तर हे आहे डी, त्याचा ऑप्शन आहे. शून्य प्रहराच्या संदर्भात खालील कोणती विधाने अचूक आहेत असं म्हटलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगू इच्छिते इथे की शून्य प्रहर म्हणजे असा एक प्रहर असतो, ते इंडियन पार्लमेंट मध्येच त्याचे इन्व्हेन्शन झालेलं आहे की संसदीय कार्यामध्ये शून्य प्रहर ही नाविन्य प्रणाली भारतात उदय झाली आहे. हो, त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर तासात व कामकाज याच्या मधला एक काळ असतो, त्याला शून्य प्रहर म्हणतात. आणि याच्यामध्ये अनौपचारिक स्वरूपाचे म्हणजे कोणी पण कोणता पण MP MLA उठून
MP उठून क्वेश्चन विचारू शकतो, त्यासाठी पूर्वसूचना वगैरे द्यायची गरज नसते. आणि ही संकल्पना 42 पासून प्रत्यक्षात आली. आपण ऑल ऑफ द अबव सपोज जाऊ, आपला ऑप्शन करेक्ट आहे. नंतरचा आहे हा पेसा ऍक्ट बद्दल आहे. पेसाचं पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया असं त्याचं पूर्ण आहे, की म्हणजे शेड्यूल्ड एरिया जो आहे एक अनुसूचित एरियामध्ये जे पंचायत राजचा जो कायदा आहे तो पेसा म्हणून ओळखला जातो. तर आपण बघू शकता की 92 मध्ये आपली 73 आणि 74वी घटना दुरुस्ती आली होती आणि तिथून 4 वर्षांनी 1996 मध्ये हा पेसा ऍक्ट मंजूर झाला होता. तर राज्यघटनेच्या 9व्या परिषदेतील तरतुदी ह्या 5व्या परिषदेत समावेश असलेल्या क्षेत्राला लागू होत नाही. तो शेड्यूल एरिया दिला आहे 5व्या मध्ये त्याला लागू होत नाही, त्याच्यामुळे स्पेशल ऍक्ट आणला गेला. 5व्या परिशिष्टामध्ये क्षेत्रात 7 राज्यांचा समावेश. मी तुम्हाला पहिलेही म्हटलं होतं की फॅक्ट्स मध्ये नंबर्स मध्ये बरेचदा आयोग आपल्याला कन्फ्यूज करते, त्याच्यामुळे हे 7 जो आकडा आहे हा चुकलेला आहे. आपण अ आणि क सोबत जाऊया. हे 2 जनरलाइज स्टेटमेंट आहे जे बरोबर आहेत. हिंदीच्या प्रचारासाठी एक नवीन कलम, एक स्वतंत्र कलम आहे आपल्या याच्यामध्ये 351. मी याला लक्षात ठेवत असतो की हा जो 1 आहे तो हिंदी भाषेला प्रायोरिटी दिल्यासारखं सांगतो, म्हणून 351 हे लक्षात ठेवायचं. हे सगळे कलम जे आहे ना तिन्ही हे लँग्वेजशी रिलेटेड आहे. स्टेटची लँग्वेज, सेंटरची लँग्वेज, मग आपल्यासाठी एक स्पेशल लँग्वेज लिंग्विस्टिक ऑफिसर आणि हिंदीसाठी स्पेशल तरतूद 351 मध्ये, म्हणून 51 हा आकडा हिंदीला प्रायोरिटी देतो असं मी लक्षात ठेवले आहे. एक सोपीशी ट्रिक म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यामध्ये म्हटलंय की राज्यघटनेच्या 2ऱ्या परिशिष्टामध्ये काही पदधारकाचे मानधन, भत्ता, विशेषतः यांचा समावेश होतो. याच्यामध्ये कोणाचा समावेश होत नाही. आता तुम्ही बघू शकता की सभापती, उपाध्यक्ष आणि कॅग हे सगळे कॉन्स्टिट्युशनल आहेत. तसा महाधिवक्ताही कॉन्स्टिट्युशनल आहे, पण महाधिवक्ताला ना म्हणजे तुम्ही एक समजू शकता की महाधिवक्ता देशासाठी काम करत असताना स्वतःची वेगळी प्रायव्हेट प्रॅक्टिस पण चालू ठेवू शकतो. त्याच्यामुळे तो एक व्यावसायिक असा आहे, तो एक व्यवसाय कन्सिडर केला जातो, म्हणजे राज्यघटनेमध्ये त्याचा उल्लेख असून सुद्धा. त्याच्यामुळे हा जो पदाधिकारी आहे याला वेतन आणि भत्ते याचे कॉन्स्टिट्यूशन मध्ये डिफाईन नाही केलेले आहे. हे पार्लमेंट टाइम टू टाइम डिफाईन केले जाते किंवा रुलिंग पार्टीचा त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा पण रोल असतो, पण यात महाधिवक्त्याचा रोल त्याच्यामध्ये नाहीये. महाधिवक्त्याचे ना थोडे अधिकार कमी आहेत, म्हणून बरेचदा त्याच्यावर क्वेश्चन आला जातो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लोकसभेत नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिश्चित सदस्य असतात असं यांनी म्हटलेलं आहे. तर आणि राज्यसभेवर अँग्लो इंडियन या सभापतीची, तर आपण पाहतो की लोकसभेवरच अँग्लो इंडियनची तरतूद असते आणि जे 12 नॉमिनेटेड सदस्य आहे वेगवेगळ्या फील्ड मधले जे नामवंत व्यक्ती आहेत त्यांची तरतूद राज्यसभेवर केली जाते, म्हणून बी हे ऑप्शन चुकलेलं आहे. किती नामनिर्देशित सदस्यांना केंद्रीय मंत्री बनावे याच्यात राज्यघटनेत बंधन नाही. हा ठीक आहे, असं काही म्हटलं नाहीये की ह्याच मंत्री बनला पाहिजे किंवा घटनेमध्ये अशाबद्दलचा काहीच उल्लेख नाही. नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती, उपराष्ट्रपती मतदान करू शकतात नाही. नामनिर्देशित सदस्य उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करू शकतात पण राष्ट्रपतीच्या नाही, म्हणून याचा आन्सर क आहे. ठीक आहे, आपण एक्सप्लेन केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा जो क्वेश्चन आहे ना हा सम मध्ये आहे. नेहमी म्हणायचं काही किंवा असं जे जनरल असतात सम, एनी, काही वगैरे असे जे जनरल स्टेटमेंट्स असतात हे मोस्टली करेक्टच असतात, कारण की खूप सारे एक्झाम्पल असतात त्याच्यामध्ये कुठलं ना कुठलं एक्सेप्शन असतोच. म्हणजे काही लोकशाही देश हे प्रजासत्ताक आहे, जसं भारत प्रजासत्ताक आहे. काही लोकशाही देश हे प्रजासत्ताक नाहीये. प्रजासत्ताक म्हणजे जिथे राजा अजूनही रूल करतो, जसं युके मध्ये राणी आहे. डेमोक्रेसी आहे पण प्रजासत्ताक नाहीये. युके मध्ये राणी अजूनही राज्य करते. नेक्स्ट क्वेश्चन, इथे पण तुम्ही बघू शकता जर तुम्ही वापर केला की नागरी राज्यामध्ये सर्व नागरी अधिकाराचा उपयोग करतात. जसं आपण नागरिक आहोत तर आपल्याला सगळेच नागरिक अधिकार आहे, आपल्याला सर्व राजकीय अधिकार पण आहे, आपण वोट देतो, इलेक्शन मध्ये उभं पण राहू शकतो. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकाराला
सर्व नागरी अधिकाराचा उपयोग करतात. म्हणजे नागरी अधिकार म्हणजे फंडामेंटल काही बेसिक काही मूलभूत अधिकार म्हणजे फिरण्याचा अधिकार किंवा कुठे कुठे टेम्पररी म्हणजे एक अस्थायी वास्तव्य करण्याचा अधिकार वगैरे असे काही अधिकार आहेत जे परकीय व्यक्तींना दिले असतात, पण त्यांना राजकीय अधिकार बिलकुलच नसतात. ते इथे वोट देऊ शकत नाही, इथल्या इलेक्शन मध्ये उभं राहू शकत नाही. त्याच्यामुळे आपण ड हे एक्सेप्शन म्हणून पहिल्या ऑप्शन सोबत जाऊ शकतो. हा, इथे क्रमानुसार राज्याची निर्मिती म्हटलंय. आता आपण महाराष्ट्रापासून सुरुवात करू. महाराष्ट्राची निर्मितीची आपण महाराष्ट्राच्या निर्मितीपासून सुरुवात करू. तर 1960 मध्ये आपली निर्मिती झाली होती. 62 मध्ये नागालँडची निर्मिती आहे. मिझोरमची निर्मिती सगळ्यात शेवटी झाली होती. नॉर्थ ईस्टर्न स्टेट मध्ये सगळ्यात पहिले आपलं नागालँड आलं होतं. तर तुम्ही बघू शकता की ड ब आणि मिझोरामची निर्मिती सगळ्यात शेवटी झाली. अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम जे बॉर्डर स्टेट आहे त्यांची सगळ्यात शेवटी झाली होती आणि नंतर सगळ्यात शेवटी झाली, पण त्याच्या अगोदर मेघालयची झाली. तर दुसऱ्या ऑप्शन सोबत आपण जाऊ शकतो. नंतरचं आहे उच्च क्षेत्रातील नियंत्रक यंत्रणेसंबंधी कोणती विधाने चुकीची आहे. चुकीचं विधान विचारलंय. हा चुक्यात काय विचारलंय याच्यावर खूप जास्त फोकस करायचा. आता इथे पहा की 2005 मध्ये सॅम पित्रोदाच्या याच्याखाली स्वतंत्र शिफारस केलेली आहे. मोठे मोठे स्टेटमेंट आहे. मी तुम्हाला याची ट्रिक सांगते की इथे हा UGC University Grant Commission is the only existing body regulating body in the higher education at the present. हे पहा ओनली शब्द ओनली वन किंवा म्हणजे ओनली सारखे जे एक्स्ट्रीम शब्द आहेत ना, जे एखाद्या गोष्टीला मर्यादित करतात की हीच गोष्ट ही व्यक्ती किंवा ही ऑर्गनायझेशन करू शकते, बाकी कोणीच करणार नाही. हे कसं झालं, एकदम टोकाचं वाक्य झालं. याच्यामध्ये इतर पण ऑर्गनायझेशन असू शकतात, कदाचित आपल्याला माहिती नसेल, आपल्या वाचण्यात नसेल झालं किंवा कुठेतरी त्यांचा रोल कमी जास्त असू शकतो. त्याच्यामुळे फक्त हीच रेग्युलेटिंग बॉडी आहे असं म्हटलं जाणार नाही. म्हणून ओनली या शब्दामुळे आपण याच्यासोबत गेलं तर आपल्याला इझिली आन्सर भेटू शकते, कारण की नॉट करेक्ट विचारलाय. ओनली सारखे शब्द जिथे वापरले जातात ते नॉट करेक्टच असतात. तर मला असं वाटतं आपले इथे याचे बरोबर एक आहे थोडासा रिलेटेड पॉलिटिशियन मी सांगून देते. इनकरेक्ट अबाउट ऍक्ट ईस्ट पॉलिसी. ऍक्ट ईस्ट पॉलिसी म्हणजे काय आहे, पूर्वलक्ष्य धोरण. जे आपले ईस्टर्न साइडला जे पूर्वेकडे जे देश आहे त्यांच्यासोबत आपण जेव्हा मैत्री संबंध आपले व्यापारी संबंध स्थापन केले होते त्याच्यामध्ये ऍक्ट ईस्ट पॉलिसी खूप चर्चेत आली होती. याच्यामध्ये ट्रिक अशी आहे की यांनी म्हटलंय की पॉलिसी प्रमोट अ प्रोएक्टिव्ह डिप्लोमसी विथ पॉलिटिकल अँड मिलिटरी इंटरव्हेन्शन टू कर्ब द इन्सर्जी इन द एशिया पॅसिफिक. हे पहा याच्यामध्ये काय म्हटलंय, पॉलिटिकल आणि मिलिटरी. सहसा भारतासारखा शांतता प्रिय देश हा मिलिटरी इंटरव्हेन्शन लष्करी हस्तक्षेपाचा पुरस्कार करत नाही. आणि अगोदरचे जे स्टेटमेंट आहे तिन्ही हे सिंपल जनरल स्टेटमेंट आहे. एक्सटेंडेड म्हणजे आपली विस्तारित शेजारी दिवस, आर्थिक पुढाकार, काय संपर्क सुधारणेसाठी पुरस्कार, हे सिंपलचे जनरल स्टेटमेंट आहे. पण लास्ट स्टेटमेंट मध्ये जे लष्करी हस्तक्षेप म्हटलेलं आहे हे थोडं चुकीचं आहे, कारण की भारतासारखा शांतिप्रिय देश लष्करी हस्तक्षेपाला पुरस्कार करत नाही. हे झाले आपले पॉलिटीचे 2018 चे क्वेश्चन. आपण जवळपास सगळा सिलेबस कंप्लीट केला आहे 2018 च्या क्वेश्चन पेपरच्या डिस्कशन मधला. धन्यवाद फ्रेंड्स.